आपण तुमच्या अभ्यासक्रमातला AECच्या अभ्यासक्रमातला दुसरा पाठ बघतो आहोत, लोकमातरः नद्यः. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माता नद्या, लोकांच्या माता नद्या. भारतभरामध्ये जेवढ्या नद्या आहेत त्यांचे उपयोग कसे आहेत, त्यांचं स्थान काय आहे, त्यांचं महत्त्व कसं आहे, हे या पाठातून सांगितलेलं आहे. नदीमयम अस्माकं भारतवर्षम. आपला भारत हा पूर्णपणे नदीमय आहे. नास्ति अपि एकः प्रदेशः भारते यत्र नदेन नद्या वा न भूयते. आपल्या भारतामध्ये असा एकही प्रदेश नाही की जिथे नद म्हणजे नाले किंवा नद्या नाही आहेत. भूयते म्हणजे आहे, न भूयते म्हणजे नाही. राजस्थानम एकं वर्जयित्वा समग्रं भारतं नदीभिः प्रतिवर्षं जलमयं पूरमयं च क्रियते. एकटं राजस्थानं वर्जयित्वा, एकटं राजस्थान सोडून संपूर्ण भारत नद्यांनी दरवर्षी जलमय आणि पूरमय केल्या जातात. उष्णकटिबंधे तिष्ठति भारत देशः. भारत देश हा उष्णकटिबंधामध्ये असतो आहे. तेन सूर्यस्य प्रखरैः लंबकिरणैः संताप्यते अत्रत्या भूमिः. त्यामुळे सूर्याच्या प्रखर आणि लांब किरणांमुळे इथली भूमी तापते. अतः एव भारतभूमेः संतापं लघु कर्तुं, आणि म्हणूनच अतः एव म्हणजे म्हणूनच या भारतभूमीचा ताप कमी करण्यासाठी, लघु कर्तुं म्हणजे कमी करण्यासाठी, करुणाः मेघाः अत्र धावन्ति. दयाळू मेघ इथे धावत येतात. एतैः मेघैः सागरतः प्रतिवर्षं महान बाष्पभरः आनीयते. हे मेघ सागरावरून दरवर्षी खूप मोठं बाष्प, वाफ जी आहे ती भरून आणतात. बाष्पभरेन आनतः मेघाः, असे हे वाफ भरून आलेले मेघ गिरीणां प्रदेशेषु स्खलन्ति. पर्वतावरच्या प्रदेशामध्ये कोसळतात. महान जलवर्षः तेन तत्र संजायते, आणि त्यामुळे खूप मोठा जलवर्षाव तिथे होतो. अनेन जलवर्षेण समग्राः भूमिः आर्द्रीक्रियते. या जलवर्षावामुळे सगळी जमीन जी आहे ती ओली होते. तेन च भूमेः संतापः लीयते, आणि त्यामुळे जमिनीचा ताप कमी होतो. लीयते म्हणजे कमी होतो. पर्वतात प्रवहन्ति नद्यः. पर्वतातून नद्या वाहतात. सह्य विंध्य हिमालय च इति बहवः पर्वताः अस्माकं देशे तिष्ठन्ति. सह्याद्री, विंध्य, हिमालय इत्यादी पुष्कळ पर्वत आमच्या देशात आहेत. नद्यः नाम गिरिकन्याः एव नूनम. नदी म्हणजे या पर्वतांच्या जणू काही कन्याच आहेत. एताभिः गिरिकन्याभिः स्वस्य प्रवाहेण अखिलं भारतं पवित्रीक्रियते. या गिरिकन्या स्वतःच्या प्रवाहामुळे संपूर्ण भारत पवित्र करतात. पवित्रेषु नदीजलेषु श्रद्धालुभिः नरैः स्नायते. अशा या पवित्र नदीच्या पाण्यात श्रद्धाळू लोक स्नान करतात. नदीनां तटेषु तिष्ठन्ति पुण्यस्थलानि नगराणि च. नद्यांच्या तटांवरती पुण्यस्थळं आणि नगरं वसतात. तत्र श्रद्धालुभिः गम्यते. तिथे श्रद्धाळू लोक जातात. स्वमनः च संतोष्यते, आणि स्वतःच्या मनाचा संतोष करून घेतात. नदीनां तटेषु निसर्गरम्याणि स्थलानि भवन्ति. नद्यांच्या तटांवरती निसर्गरम्य स्थळंसुद्धा असतात. नद्यः उच्चावचेभ्यः नाना प्रदेशेभ्यः प्रवहन्ति. या नद्या उंच सखल भागातून आणि विविध प्रदेशातून वाहतात. तेन एतासां प्रवाहेषु प्रपाताः भवन्ति. त्यामुळे यांच्या प्रवाहामध्ये धबधबे तयार होतात. प्रपात म्हणजे धबधबा. तद्दर्शनसुखम अनुभवितुम
जनैः गम्यते. ते बघण्यासाठी, सुंदर दृश्य बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी लोक जातात. जनैः गम्यते. नद्यः नाम दृष्टेः परमप्रियम आल्हादनम. नद्या म्हणजे दृष्टीला होणारं अतिशय आल्हाददायक दर्शन. नदीभिः तटप्रदेशः कश्यते क्षाल्यते. वर्षाकाले महान पंकभरः च उह्यते. नद्यांचा तटप्रदेश जो आहे तो नांगरला जातो, धुतल्या जातो आणि आणि पावसाळ्यामध्ये, वर्षाकाले म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप चिखल तिकडे वाहून आणला जातो. पंक म्हणजे चिखल. शांते जलवेगे, जेव्हा जलवेग शांत होतो. अयम पंकः, हा चिखल. अयम म्हणजे हा, पंकः म्हणजे चिखल. हा चिखल अन्यत्र नदीतटाने लिंपती. नदीचा तट जो आहे तो लिंपून काढतो. म्हणजेच नद्यांच्या तटांवरती हा चिखल पसरतो, गाळ पसरतो. पंकलिप्तः नदी परिसरः सस्यैः समृद्धः भवति. आणि असा गाळाने लिप्त झालेला नदीचा परिसर धान्यांनी समृद्ध होतो. सस्य म्हणजे धान्य. एवंच नद्या धान्य समृद्धी अपि लोकाय दीयते. आणि अशा प्रकारे नद्या लोकांना धान्य समृद्धीसुद्धा देतात. नदीभ्यः कुल्याः अपि निर्मीयन्ते लोकैः. कुल्याः म्हणजे कालवे. नदीवरती लोकांनी कालवेसुद्धा निर्माण केलेले आहेत. तेन च शुष्कप्रदेशेषु दुर्भिक्षं वार्यते जलेन. त्यामुळे कोरड्या प्रदेशातलं दुर्भिक्ष जे आहे ते या पाण्यामुळे दूर होतं. वार्यते म्हणजे निवारण केलं जातं, दूर होतं. नदीजलेषु नौकाः अग्निपोताः च संचरन्ति. नदीच्या पाण्यात नावा, आगबोटी तरतात. नदीप्रपातैः विद्युत निर्मीयन्ते जनैः. जे धबधबे आहेत नदीचे त्याच्यावरती वीज निर्मितीसुद्धा केली जाते, लोकांनी निर्माण केली आहे. जलविद्युता नाना उद्योगाः यंत्रालयाः च अल्पव्ययेन प्रचलन्ति. जलविद्युत याच्यावरती अनेक उद्योग आणि कारखाने थोड्याशा खर्चामध्ये चालतात. यंत्रालय म्हणजे कारखाने. अस्माकं देशस्य औद्योगिकी समृद्धी अपि नदीभिः क्रियते. आमच्या देशाची औद्योगिक समृद्धीसुद्धा नद्यांनी केलेली आहे. काकैः हरणैः गजैः व्याघ्रैः इति सर्वैः एव पक्षिभिः पशुभिः च नदीजलं निःशंकं सेव्यते. कावळा, हरीण, हत्ती, वाघ असे सगळे पशु पक्षी नदीचं पाणी निःशंकपणे पितात. नद्या सर्वे जीवन्ति. नदीमुळे सगळे जगतात. नदी जीवनम एव यथार्थतः जीवनम. नदी जीवन म्हणजे अगदी खरोखर यथार्थ जीवन आहे. हंत पण अरे रे. हंत म्हणजे अरे रे. अस्माभिः तद्दुष्यते नगराणां मलप्रवाहैः. आपण मात्र नगरातल्या मलप्रवाहाने, कचऱ्याने त्यांचं दूषण करतो, त्यांना दूषित करतो. नदीच्या महत्त्वाच्या बद्दलचा हा पाठ झालेला आहे. आता या पाठात व्याकरण विचार काय आहे तर यामध्ये कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोगाचा उपयोग केलेला आहे. आपण हा कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग मागच्या सेमिस्टरला आंबेडकरांचा धडा शिकताना सुद्धा बघितला होता. पुन्हा एकदा बघूया. कर्मणी प्रयोग कसा होतो तर ज्या प्रयोगात कर्त्याची तृतीया असते, कर्माची प्रथमा असते आणि क्रियापद कर्माच्या पुरुष वचनाप्रमाणे वापरतात, त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. भावे प्रयोगामध्ये या प्रयोगामध्ये कर्म नसतं. मग क्रियापद जे आहे ते तृतीय पुरुष एकवचनातच वापरलं जातं. हा फरक आहे. कर्मणी प्रयोगात क्रियापद एकवचन, द्विवचन, बहुवचन असं असू शकतं, पण भावे प्रयोगात मात्र ते एकवचनातच असतं. आणि कर्ता हा कर्मणी प्रयोगाप्रमाणे तृतीया विभक्तीमध्ये असतो. मुळात जी क्रियापदं आहेत ती सकर्मक असतात किंवा अकर्मक असतात. सकर्मक म्हणजे ज्याला कर्माची अपेक्षा आहे ते झाले सकर्मक, आणि ज्यांना कर्माची अपेक्षा नाही ते झाले अकर्मक. सकर्मक जे आहेत क्रियापदं त्याचा जो कर्तरी प्रयोग आहे
त्याचं आपण रूपांतर कर्मणीमध्ये करू शकतो आणि जे अकर्मक कर्तरी प्रयोग आहेत त्याचं परिवर्तन भावे प्रयोगामध्ये होतं. क्रियापदाचं कर्मणी रूप तयार करण्यासाठी आपण समोरचा दिलेला फॉर्म्युला वापरतो. मूळ धातू काय आहे, त्याला य विकरण लावायचं आहे आणि आत्मनेपदी प्रत्यय तयार करायचा. उदाहरणार्थ भूभवती हा धातू आहे, त्याचा अर्थ आहे होणे. त्याचं मूळ रूप आहे भू, त्याला य विकरण लावलं आणि त्याला आत्मनेपदी प्रत्यय लावला भूयते. गम धातू आहे, त्याला सुद्धा य विकरण लावलं, आत्मनेपदी प्रत्यय लावला गम्यते. तसंच स्नापासून स्नायते, सेवपासून सेव्यते. आणि आता त्याची 2 उदाहरणं तरी तुम्ही परीक्षेत लिहायला हवी. आता याच्यातला भावे प्रयोग जो आहे त्यातलं कर्तरी वाक्य प्रदेशः भवति, प्रदेश असतो. आता याला काही कर्माची अपेक्षा नाही आहे, त्यामुळे यात कर्म नाही. त्याचा भावे प्रयोग करताना प्रदेशः ही प्रथमा होती, त्याची प्रदेशेन ही तृतीया झाली. आणि भूयते हे आपण क्रियापद कसं तयार करायचं होतं ते बघितलं होतं, य विकरण लावून आत्मनेपदी प्रत्यय लावून. तसं झालेलं आहे, प्रदेशेन भूयते. नराः स्नान्ति नरैः स्नायते. बघा इथे स्नायते भूयते फक्त एकवचनी वापरलेलं आहे. तेच आता आपण कर्मणी वाक्यरचना जर करू तर आपलं पहिलं कर्तरी वाक्य आहे नदी पंकभरम वहती, म्हणजे नदी चिखल वाहून आणते. नदी काय आणते, काय वाहून आणते, तर चिखल, म्हणजे याच्यात कर्म आहे. मग कर्ता आहे नदी, त्याचं झाली तृतीया नद्या. पंकभरम म्हणजे चिखल, त्याचं आपण प्रथमा केली पंकभरः. आणि वहती हा जो धातू आहे, क्रियापद आहे, त्याचं उह्यते असं कर्मणी रूप केलेलं आहे. नद्या पंकभरः उह्यते. त्यामुळे निदान एवढी 2 उदाहरणं तरी तुम्हाला व्याकरण विचारामध्ये लिहायची आहेत. बाकीसुद्धा आपण ही सगळी वाक्यरचना इथे बघतो आहोत, तीसुद्धा वाचून घ्या.